आज मी बनवणार आहे बीट आणि गाजरचा हलवा. मी हे किसून घेतलेला आहे. सगळ्यात आधी मी तूप टाकणार आहे. हे एवढं यासाठी आहे कारण माझ्या हाताचा बीट आणि गाजरचा हलवा सगळ्यांना खूप आवडतो. त्यामुळे माझे जेवढे रिलेटिव्ह इथे राहतात सगळ्यांच्या घरी आम्ही डब्बा भरून भरून पाठवतो. आणि हे आत्ता एवढं दिसत असलं तरी हे नंतर थोडं होतं, म्हणजे अकसून जातं ते. त्यामुळे आता मी तूप टाकलेलं आहे. तूप गरम होतं तोपर्यंत तुम्हाला दाखवते. खजूर, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, अक्रोट कट केलेले आहे ते मी आता यात टाकणार आहे. मी आईला म्हटलेलं छान असं दाखवायला छान वाटेल असं वेगवेगळं ठेव, म्हणजे मी असं दाखवणार हे काजू आहे, बदाम आहे, पिस्ता आहे असं. पण तिने हे सगळं एकत्र करून टाकलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला असंच दाखवते. सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहे म्हणजे ते छान क्रिस्पी होतील. तूप तापलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं रोस्ट करून घ्यायचं आहे. हलव्यामध्ये हे क्रिस्पी लागतात. खूप छान कमाल अशी टेस्ट येते याची. नेहमीप्रमाणे हे सगळं टाकलं. कॅमेरा ऑन करायचंच विसरले तर फार काही केलेलं नाही आहे, फक्त ते रोस्ट झालं होतं. त्यात मी गाजर आणि बीटचा किस जो होता तो टाकून घेतला. हे प्रॉपर मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे हे वाफेमुळे थोडं कमी होईल. आणि मग उरलेला जो गाजराचा किस आहे तोही आपण त्यात ॲड करणार आहे. पटकन झाकून ठेवते म्हणजे हे पटकन शिजेल आणि कमी होईल. साखर टाकली नाहीये तरी या वाफेतनं असा गोड वास येतो खजूरमुळे. बऱ्यापैकी शिजलेलं आहे. जे यात होतं ना ते पण टाकलं. अजून थोडा वेळ ठेवलं तर अजून शिजेल. पण मी आता दूध टाकते म्हणजे दुधाच्या वाफेमध्ये ते अगदी व्यवस्थित शिजेल. फक्त एवढंच दूध नाही टाकणार आहे, आपल्याकडे अजून दूध आहे. मलाई पण टाकणार आहे. दुधाची ही साय असते ना ह्याचा नंतर खवा होतो आणि मग ते खव्याचे रवादार दाणे जे यात टेस्ट त्याची खूप छान येते. बघा याला जसं मिरची पावडरची फोडणीच दिली आहे असा कलर झालाय दुधाचा. याला गाजर हलवा का म्हणतात माहितीये का? कारण याला सारखं हलवत राहावं लागतं. कारण एकदा तुम्ही त्यात कढईत टाकलं, झाकून ठेवलं की मग तो खाली लागू नये म्हणून हलवा, मग खालचं प्रॉपर शिजलं असेल, वरचंही शिजायला हवं म्हणून हलवा. सगळं सारखं एकत्र करा, मिक्स करा, सारखं हलवत राहावं लागतं. म्हणून याला म्हणतात गाजर हलवा. आपण अजून यात साखर टाकलेली नाहीये. हे दूध थोडं आटलं आणि हे व्यवस्थित शिजलं की मग आपण साखर टाकणार आहे. आता यात साखर टाकलेली आहे. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या चवीनुसार कमी जास्त साखर टाकू शकता. फार साखर टाकलेली नाही आहे कारण खजूरचा पण गोडवा त्यात असतो आणि शुगर पेशंट असल्यामुळे तरी पण हे गोडच आहे, त्यामुळे फार साखर टाकली नाही. बऱ्याचदा गाजर गोड असतात पण बीटला तेवढा गोडवा नसतो म्हणून साखर थोडी टाकलेली बरी. आता ह्या साखरेला पाणी सुटेल आणि ते पाणीही प्रॉपर त्यात एकजीव व्हावं म्हणून आपण परत झाकून ठेवणार आहे. थोड्या वेळाने परत येणार आणि चेक करत. फायनली बराच वेळ लागला पण फायनली व्यवस्थित दूध, तूप, साखरेचं पाणी सगळं अगदी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आणि आता हा हलवा खाण्यासाठी अगदी रेडी आहे. पण आम्ही आता खाणार नाही. मी तुम्हाला दाखवते. बघा तुम्हाला बारीक बारीक रवा दिसतो इकडे. ही जी आपण मलाई टाकली होती ना त्याचा तो खवा तयार झालेला आहे.
थोडंफार जे पाणी असेल यात ते आपण व्यवस्थित ड्राय करून घेणार आहे त्याला प्रॉपर, म्हणजे तो खूप छान टिकेल. त्याला पाणी सुटणार नाही, कारण आमच्याकडे पाणी सुटलेलं आवडत नाही. बऱ्याच ठिकाणी मी असं बघते की प्लेटमध्ये असं साईडला पाणी निघालेलं असतं हलव्यातनं, मला नाही आवडत. मी सांगितलेल्या रेसिपीनुसार, ह्या प्रोसेसनुसार जर तुम्ही हलवा बनवला ना, तुम्ही पण म्हणाल की खरंच खूप टेस्टी हलवा तयार झाला आहे असं. कारण हा मी जेव्हा पण बनवला आहे आणि ज्यांना पण खायला दिलेला आहे प्रत्येकाने याचं कौतुकच केलेलं आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, हे असं जेवणाचं ताट असतं ना, याला तूप लावलेलं आणि त्यात पूर्ण गाजर हलवा चांगला पसरवून दिला. असे 2 ताट झाले आणि ते त्याला असं मिठाई सारखं करून त्यात पंपकिन सीड्स आणि हे सगळं लावून मम्मीने प्रॉपर असं कट करून मिठाई सारखं ह्या डब्यात भरून ठेवलंय. तर असे 2-3 डब्बे झाले आहेत बघा. वाटते बीट गाजर हलवा आहे हा जो मी बनवलेला आहे. दिसायला जेवढा अट्रॅक्टिव्ह वाटतोय ना, त्याच्यापेक्षा जास्त टेस्ट चांगली आहे. हे मी नाही सांगत आहे, सगळेच सांगतात.